संतोष डावखर लिखित दिग्दर्शित बहुचर्चित असा गोंधळ हा सिनेमा मी बघितला आणि त्याच्यावर रिव्ह्यू करावा की नाही या गोंधळात मी पडलो. कारण अनेक आपल्या ओळखीचे किंवा आपले आवडते कलाकार आणि मंडळी जेव्हा एखाद्या सिनेमात असतात तेव्हा कुठंतरी खरं बोलायला थोड्याशा मर्यादा येतात असं मला वाटतं, म्हणून मी थोडंसं टाळत होतो. पण नंतर असं वाटलं की अनेक रिव्ह्यूज जे त्याच्याबद्दल ऐकलेत, वाचलेत किंवा ज्या चर्चा ऐकल्यात ना, त्या चर्चेबद्दल बोलायला काय हरकत आहे की म्हणजे जशी चर्चा होते तसा गोंधळ खरंच आहे का? नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. मुळात कुठलाही नवीन सिनेमा आला की थिएटरमध्ये जाऊन बघा हे मी करत नाही किंवा माझ्याकडनं ते होत नाही. पण मी गोंधळ बघायला आवर्जून गेलो. त्याची कारणं म्हणजे इलायराजाचं संगीत, अमलेंदू चौधरी माझा आवडता सिनेमॅटोग्राफर, कैलास वाघमारे, किशोर कदम यांच्यासारखे आवडते कलाकार. त्यासाठी म्हणून आणि ज्या काही चर्चा खूप चालल्या होत्या त्या सगळ्या ऐकून मी ठरवलं की आपल्याला बघायला पाहिजे गोंधळ. म्हणजे ज्या पद्धतीनं असं चित्र एक निर्माण झालं आहे की आता गोंधळमुळं मराठी सिनेमा कात टाकणार, ही थोडंफार चर्चा आधी दशावतारच्या वेळेला पण होती. ती अजून पुढे गेली. मला चांगलं वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं की आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतोय ती इंडस्ट्री आता कात टाकते, म्हणजे काय घडतंय नेमकं ते मला कळायला पाहिजे, म्हणून मी तो जाऊन बघितला. दशावतारची कांतारबरोबर कुठंतरी तुलना झाली होती आणि त्याच्या पुढे जाऊन गोंधळची जास्त तुलना होताना मी बघितली आणि मला ते योग्य वाटलं. म्हणजे कांताराशी तुलना करणं योग्य आहे. म्हणजे हे चांगल्याच अर्थानं म्हणायला पाहिजे असं नाही किंवा वाईटच अर्थानं म्हणायला पाहिजे असंही नाही. व्यावसायिक अर्थानं हे योग्य आहे. म्हणजे कसं की कांतारानं खूप मोठं यश मिळवलं, तसं यश आपला मराठी सिनेमा मिळवू पाहत असेल तर त्याला आपण शुभेच्छाच दिल्या पाहिजेत, बाकीचे प्रश्न न विचारता. कांतारा बघताना किंवा दक्षिणेकडचा एकूण कुठलाही सिनेमा बघताना आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात, हे असं का, हे असं कुठं असतं का, तसं का होतंय वगैरे वगैरे. कांतारापर्यंतचा प्रवास म्हणजे आपला प्रेक्षक म्हणून तिथंपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला हे कळून चुकलं होतं, असे काही प्रश्न विचारायचे नसतात. गोंधळच्या बाबतीत काही अंशी हे तसंच होतंय. अजून एक चर्चा ऐकली होती म्हणजे वर्ल्ड क्लास सिनेमॅटोग्राफी, असं अनेक जणांच्या बोलण्यातून आलं होतं. अमलेंदू चौधरी हा माझा खूप आवडता सिनेमॅटोग्राफर आहे. म्हणजे मी जेव्हा पहिली फिल्म करायला घेतली ना त्यावेळेला पहिला सिनेमॅटोग्राफर होता की ज्याला मी अप्रोच झालो होतो. खूप चांगला माणूस आहे अमलेंदू चौधरी. कारण त्याच्या आधीचे सिनेमे मला वाटते गंध, आता मी खात्रीनं सांगू शकत नाही, सचिन कुंडलकरचा गंध असेल किंवा अनेक त्या काळातले सिनेमे त्याचे मला खूप आवडले होते. आणि माझी धारणा आहे की मराठीमधले एक टॉपचे जे सिनेमॅटोग्राफर असतील 2-3 त्याच्यामध्ये एक अमलेंदू आहे. मराठी का, आता हिंदीमध्ये सुद्धा तसं म्हणायला हरकत नाही. आणि वर्ल्ड क्लास सिनेमॅटोग्राफी हे अनेक जणांच्याकडनं ऐकलं तर म्हटलं आता अमलेंदूचं हे काम आपल्याला बघायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला जो शॉट आहे मला वाटतं 20-25 मिनिटांचा काहीतरी आहे, वन शॉट आहे अख्खा. बरेच सीन आहेत त्याच्यामध्ये असं म्हणता येईल, एक सीन असं म्हणणार नाही, एका शॉटमध्ये केलेले आहेत. त्याच्यामुळे जर कोण वर्ल्ड क्लास म्हणत असेल तर ते तसं मी म्हणणार नाही. कारण म्हणजे मी त्या अर्थानं वर्ल्ड क्लास म्हणणार नाही, कारण असे प्रयोग वन शॉट अख्खे सिनेमे खूप झालेले त्याच्यापूर्वी म्हणजे भारताच्या बाहेर. मग आपण जर एक 25-1 मिनिटाचा एखादा शॉट, दीर्घ शॉट जर घेतला असेल ते खूप आव्हानात्मक आहे हे मला मान्य आहे. पण म्हणून आपण त्याला वर्ल्ड क्लास म्हणू शकणार नाही. किमान ॲडोलसेन्स जी मध्ये सिरीज आली आहे ती बघितल्यानंतर तर नाहीच नाही. म्हणजे जी आव्हानं आपल्याला याच्यामध्ये दिसतात गोंधळमध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त ॲडोलसेन्समध्ये दिसली होती आणि ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते केलं होतं. शॉट घेतला होता म्हणजे 1 तासाचा एक शॉट अशा टाईपमध्ये. तर त्या अर्थानं मी वर्ल्ड क्लास म्हणणार नाही. दुसरं म्हणजे पुढं तो शॉट संपल्यानंतर आता वेगळे शॉट्स होते ना, तर तिथंसुद्धा वर्ल्ड क्लास असं मला काही काम फार आढळलं नाही. म्हणजे कंपोजिशन वाईज असेल, लाईटिंग वाईज असेल, आणि हे अमलेंदूसुद्धा मान्य करेल. म्हणजे जसं मला आठवतं जय होच्या वेळेला A.R. रहमानला ऑस्कर मिळाला होता ना, A.R. रहमान म्हणाला होता की हे काय म्हणजे ह्याच्यापूर्वीचं माझं काम ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे, म्हणजे ह्याला का ऑस्कर, असं A.R. रहमानला स्वतःलाही वाटलं होतं. सेम तसं अमलेंदूला सुद्धा वाटेल की अरे हे काय ह्याच्यापेक्षा वर्ल्ड क्लास काम मी ह्याच्यापूर्वी ऑलरेडी केलं आहे, ह्याला का तुम्ही वर्ल्ड क्लास म्हणता. हे अमलेंदूसुद्धा मनातल्या मनात मान्य करेल, जाहीरपणे बोलणार नाही. जे एक्सपेरिमेंट्स, जे प्रयोग जगभरात ह्याच्यापूर्वी झालेत तोच प्रयोग आपण केला तर त्याला वर्ल्ड क्लास म्हणण्यात काय अर्थ आहे. असा प्रयोग जो आपण करतो आणि त्याची नक्कल इतर देशांमध्ये किंवा इतर ठिकाणी केली जाते त्याला आपण वर्ल्ड क्लास असं काम म्हणू शकतो. म्हणजे नक्कल करायची वाट बघायची पण गरज नाही. म्हणजे त्यांनी नक्कल केली म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे का, तर नाही. थोडक्यात काय, जे आपलं ओरिजिनल असेल ना त्याला आपण वर्ल्ड क्लास म्हणू. त्याची इतरांनी नक्कल करायची गरज नाही किंवा इतरांची आपण नक्कल केली म्हणून त्याला वर्ल्ड क्लास म्हणायची गरज नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. गोंधळची कथा
ही सुमारे 50 वर्षांपूर्वीची आहे असं मला आपल्याला जाणवतं, म्हणजे कॉस्च्युम्स बघून किंवा ती परिस्थिती सगळी बघून 40 ते 50 वर्षापूर्वीची असेल. पण याचा अर्थ असा नाही की कलाकारांनी 40-50 वर्षांपूर्वीच्या कलाकारांसारखा अभिनय केला पाहिजे, असं नाही आहे ना. नटरंग हा मध्ये सिनेमा म्हणजे त्यालाही झाले असतील 15-20 वर्ष आला, त्याच्यापूर्वी खूप मोठी गॅप होती तमाशाप्रधान सिनेमांमध्ये. मग नटरंग जेव्हा आला त्यावेळेला पूर्वीचे जे तमाशाप्रधान सिनेमे होते गणपत पाटलांच्या काळातले, तसा अभिनय नव्हता केला या नवीन कलाकारांनी. म्हणजे कारण ऑडियन्स बदलला आहे ना, प्रेक्षक बदलला आहे. गोष्ट जुनी मांडायची आहे तुम्हाला, पण नवीन प्रेक्षकांसाठी मांडायची आहे ना, तर त्याप्रमाणे बदललं पाहिजे. तर मला थोडंसं अनेक ठिकाणी गोंधळमध्ये असं जाणवलं की जुनी गोष्ट आहे म्हणून कदाचित त्यांना जुने रेफरन्सेस दाखवले असतील, राजशेखर वगैरे नटांचे. तर त्याच्यामुळे मला काही ठिकाणी असं वाटलं की भडक ॲक्टिंग झाली असं वाटलं. ही गोष्ट नेमकी कुठल्या भागात घडते हे काही कळत नाही. सुरुवातीला काही डायलॉग्सवरनं ते विदर्भ वाटतं, कधी कधी मराठवाडा वाटतं, कधी कधी पश्चिम महाराष्ट्र वाटतं, कोल्हापूर वाटतं. नेमकं कुठं हे घडतं हे काही कळायला मार्ग नाही. त्याच्यामध्ये काहीतरी सुसूत्रता असायला पाहिजे होती असं एक मला वाटलं. गोष्ट ही कुठेही घडू शकते, पण एक रिअलिस्टिक सिनेमा वाटायच्या दृष्टीनं ते एक जरा गरजेचं होतं की कुठलं तरी त्याला एक ओळख दिली पाहिजे त्या प्रदेशाची. इशिता देशमुखनं काहीशी भडक ॲक्टिंग केली, ओव्हर ॲक्टिंग म्हटलं तरी चालेल, काही सीन्सचे अपवाद वगळता. बाकी सुरेश विश्वकर्मा मस्त, थोडंसं लाऊड आहे पण ते त्या कॅरेक्टरची ती गरज होती, चांगलं काम केले. त्यांच्या मुलाचं काम केलेला निषाद भोईर त्यानंही चांगलं काम केले. कैलास वाघमारे माझा आवडता कलाकार आहे. त्याचा असं आहे की जे देईल, जी भूमिका मिळेल त्याचं सोनं करायचं, तर तो प्रयत्न त्यानं याच्यातसुद्धा केला आहे. खूप छान काम केलं आहे. किशोर कदम तर ग्रेट आहेत, म्हणजे माझे तेही खूप आवडते कलाकार आहेत. अतिशय सटल आपली भूमिका जी आहे ती सहजतेनं कशी मांडायची, आणि खास करून मला वाटतं किशोर कदम त्याच्यामध्ये असल्यामुळेच मला इतर काही कलाकारांच्या भूमिका भडक वाटल्या असतील, लाऊड वाटल्या असतील. कारण ते ज्या सहजतेनं करत होते ना, त्या पार्श्वभूमीवर ते इतरांच्या भडकपणा दिसून येत होता. आनंदाचं जे काम केलं आहे योगेश सोहनी, खूप छान काम केलं आहे. त्याच्याबद्दल जास्त सांगायला गेलं तर कदाचित काही गोष्टी तुम्हाला कळतील, म्हणजे सस्पेन्स आधीच उघड होईल. अनुज प्रभूनं मला वाटतं साहेबाची भूमिका केली, तीही खूप छान केली आहे. तो त्या गोंधळामध्ये शहरी वाटत होता. दिग्दर्शकाला तो शहरीच दाखवायचा होता का हे मला कळत नाही, पण वाटलं. आपण त्यानं त्याचं काम चांगलं केलं इतकंच. कोंबडीचा एक त्याच्यामध्ये प्रतिकात्मक शॉट आहे, एक म्हणजे अनेक ठिकाणी ती वापरली आहे, तर ते खूप छान वाटलं आहे. संगीत तर इलायराजाचं संगीत आहे, खूप छान आहे. म्हणजे ते जे गाणं इलायराजाने केले ते श्रवणीय आहे, छान आहे. खूप लोकप्रिय होईल असं काही मला वाटत नाही, पण ते चांगलं गाणं आहे. साऊंड डिझायनिंगबद्दल बोलता येईल की मला ते फार काही आवडलं नाही. म्हणजे ठीक होतं, ठीकठाक होतं. त्याच्यामध्ये खूप स्कोप होता करायला, आणि ती अपॉर्च्युनिटी गमावल्यासारखी वाटली मला कुठंतरी साऊंड डिझायनरने. आणि हो, ते जावयाचं एक ते काम केलेला कलाकार आहे, तो कोण कलाकार आहे मला काही कळलं नाही. म्हणजे मी क्रेडिट्समध्ये वाचलं पण कळलं, तर त्यानेही खूप छान काम केले. खूप महत्त्वाची भूमिका नव्हती पण त्याने चांगली केली, ती चांगली निभावलेली आहे. बाकी मला वाटतं मी विठ्ठल काळेचं पण नाव कुठंतरी वाचलं होतं, पण मला तो काही दिसला नाही त्याच्यामध्ये, किंवा असेल पण त्याचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं नसेल प्रॉपर पद्धतीनं, कारण असे खूप कॅरेक्टर्स होते. कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटच्या बाबतीत मला जराशी वीक वाटलं, कारण कुठलंही कॅरेक्टर म्हणजे काही अपवाद वगळता, सुरेश विश्वकर्माचा असेल किंवा इतर काही प्रमुख कॅरेक्टर्स, आनंदाचा असेल, त्या सुमनचं असेल, हे 4-1 कॅरेक्टर्स वगळता बाकी कुठलेही कॅरेक्टर्स, किशोर कदमचं असेल, हे फार असे एस्टॅब्लिश झाले नाही. त्यामुळं ते चांगले कलाकार असूनसुद्धा असे ठसले नाहीत. अपवाद ह्याला कैलास वाघमारेचा, त्याचंही कॅरेक्टर असं वेगळं म्हणून काही एस्टॅब्लिश केलं गेलं नाही, पण तो सतत कुठंतरी असा दिसत राहिला आहे बॅकग्राऊंडला कधी पुढं, आणि तो अर्थातच तो चांगला कलाकार असल्यामुळे तो दिसून आला आहे. कदाचित पूर्ण रात्रीचं हा सिनेमा असल्यामुळं असं काही नाही, म्हणजे रात्रीचं आहे म्हणून कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायला काही अडचण व्हायची काही कारण नाही खरं म्हणजे. असो, ती एक मला उणीव जाणवली. ओव्हरऑल खरं तर या सिनेमाची तुलना कांताराशी होण्याऐवजी महाराजाशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की महाराजा म्हणजे विजय सेतुपती, अनुराग कश्यपचा जो महाराजा आला होता ना मध्ये, त्या सिनेमाबद्दल बोलतो मी. तो सिनेमा जिंकून नेला त्या सिनेमाच्या पटकथेनं. म्हणजे ती पटकथा लिहित असताना पण आपल्याला प्रेक्षक म्हणून अनेक प्रश्न पडतात, पण जसं मगाशी म्हटलं तसं प्रश्न पडायचे आता बंद झाले दक्षिणेकडच्या सिनेमाचे. तसा जर विचार गोंधळच्या बाबतीत केला ना, तर गोंधळची पटकथा
पण चांगली आहे, महाराजासारखीच आहे. सारखी म्हणजे सेम तशी असं नाही, त्या दर्जाची आहे असं मी म्हणेन पटकथा. आणि गोंधळचं जे काही यश आहे त्याच्या पटकथेचं यश आहे असं मला वाटतं इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. मुळात मराठी सिनेमाची तुलना दक्षिणेकडच्या सिनेमाची होती आहे ही गोष्ट मला आवडते. म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या आवडते, कलात्मकदृष्ट्या नाही आवडत. पण बचेंगे तो और लढेंगे आणि त्याच्यासाठी वाचण्यासाठी अशी तुलना होणं, त्यांच्या पंक्तीला जाऊन बसणं व्यावसायिकदृष्ट्या सध्या गरजेचं आहे मराठी सिनेमाला. आणि पुन्हा एकदा स्थिर स्थावर झाल्यानंतर पुन्हा आपण प्रयोग करू, पुन्हा कलात्मक सिनेमे जगाला दाखवू, ओरिजिनल कॉन्टेंट जगाला दाखवू, नाही का. खरं तर ही स्टेरॉईड आहे, तुलना ही एक प्रकारचं स्टेरॉईड आहे. पण म्हणतात ना की आधी आपण जिवंत राहू मग म्हणू की हे स्टेरॉईड वाईट असतं वगैरे. गोंधळच्या निमित्तानं मराठी सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त करून आज मी थांबतो. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.